आहेत ज्वारीच्या पिठाच्या वड्या विथ पेरी पेरी फ्लेवर। नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि अप्रतिम अशा ज्वारीच्या पिठाच्या वड्या। या वड्या खायला तर टेस्टी आहेतच, शिवाय पौष्टिक सुद्धा। या वड्या तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता, टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। आपण सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपीला सुरुवात करू, पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, माझा व्हिडिओ लाईक शेअर करा। चला रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी हे घेतलं आहे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ। ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने घ्यायचा पाव वाटी बारीक रवा। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा असेल तर त्याला मिक्सर मधनं थोडं फिरवून घ्या, कारण ज्वारीचं पीठ हे खूप बारीक असतं, त्याच्यामुळे थोडासा रवा घालायचा। आणि त्याच वाटीने घेतलं मी हे पाव वाटी बेसन। 1 वाटी बारीक चिरलेला पालक, तुम्ही दुसऱ्या भाज्या सुद्धा घालू शकता। पालकाच्या ऐवजी तुम्ही गाजर घाला, कोबी घाला, मी मात्र पालक घालत आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून लसण अद्रकची पेस्ट मी खलबत्त्यात कुटून घेतली, तुमच्याकडे खूप बारीक असेल तरी चालते। पाव वाटी घ्यायचंय आपल्याला दही, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून घेतला आहे मी हे कश्मीरी लाल तिखट। हे तिखट फक्त कलर साठी असतं, ऑलरेडी मिरच्या खूप तिखट आहेत। 1 टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चम्मच हळद, अर्धा टीस्पून आमचूर पावडर। तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकला तरी चालतो। 1 बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा, 1 मोठा चम्मच म्हणजे 1 टेबलस्पून टाकूया यात आपण मोहन तेल घालायचं, म्हणजे छान वडी खुसखुशीत होते। चवीनुसार मीठ घाला, किंवा मग 1 टीस्पून घातलं तरी पुरेसं होतं। आणि आता सर्वात शेवटी टाकूया यात खायचा सोडा, अगदी 1 पिंच म्हणजे पाव चम्मच। याच्यामुळे वडी छान खुसखुशीत होते। व्यवस्थित मिक्स करून घ्या याला। आणि आता याला आपल्याला हाताने छान व्यवस्थित भिजवून घ्यायचंय। पाणी लागेल तसं टाकायचं, एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकत याला हाताने भिजवून घ्या। आपण कणिक जशी भिजवतो तसं याला भिजवून घ्यायचं। आता मी सुद्धा याला थोडं थोडं पाणी टाकून हाताने भिजवून घेते। हे भिजवून घेतलं मी, खूप घट्ट पण नाही आणि खूप सैल पण नाही। आता हाताला थोडंसं तेल लावून घ्या। तेल लावल्यानंतर यातला एक छोटासा आपण गोळा काढून घ्यायचा, किंवा मग या मिश्रणाचे सारखे 3 भाग करून घ्या। तुमच्या 3 होतील, 4 होतील। याला आता आपण थोडंसं लांब रोल टाईप तयार करू। मी पोळपाट घेतलाय, पोळपाटावर थोडंसं याला फिरवून घ्यायचं, म्हणजे थोडा लांब झाला पाहिजे हा रोल। अशाच पद्धतीने 3ही रोल आपण तयार करून घेऊ। हा 1 झाला आणि ते 2, 3ही रोल मी तयार करून घेतले। आता याला आपल्याला स्टीम द्यायची आहे। स्टीमर मध्ये त्यासाठी ठेवलं मी गरम पाणी, पाणी गरम झालेलं आहे। त्यावर आता ही आपण डिश ठेवून देऊया। डिशला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा वाफवू शकता। खाली पातेलीमध्ये पाणी ठेवा आणि वर चाळणी ठेवा, त्याच्यावर मग तुम्ही हे वाफवून घ्या। याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, आणि त्यावर ठेवते मी आता हे आपण तयार केलेले रोल। आणि या रोलला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे ते सुके होणार नाहीत। आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला 15 मिनिट आपण वाफ भरू द्यायची मीडियम फ्लेमवर। याच्यावर आता मी झाकण ठेवलं, 15 मिनिट मी याला छान स्टीम देऊन घेते। 15 मिनिट झाले याला। आता गॅस बंद करायचा आणि याला थोड्या वेळ असंच राहू द्यायचं, 5 ते 10 मिनिट। 10 मिनिट असंच ठेवल्यानंतर याचं झाकण मी काढून घेते। याला पुन्हा झाकण काढल्यानंतर मी आणखी 10 मिनिट थंड करून घेतलं। लक्षात ठेवायचं की गरम गरम असताना चेक करायचं नाही। आता आपण याला चेक करूया हे व्यवस्थित झालंय का।
हे छान शिजलेले आहेत. तुम्ही हाताने सुद्धा बघू शकता. या रोलच्या आता आपण वड्या पाडून घेऊया. अर्धा अर्धा इंच आकाराच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या. सर्व रोल कट करून घेते मी. बघू शकाल आपण किती छान दिसत आहे आणि खायला टेस्ट तर अप्रतिम. तुम्ही जर या वड्या अशा सुद्धा खाल्ल्या तरी सुद्धा या खूप छान लागतात, अगदी टेस्टी. किंवा तुम्ही याला मग तळू सुद्धा शकता आणि ह्या अशा वड्या बनवून तुम्ही फ्रीज मध्ये 2 ते 3 दिवस आरामात ठेवू शकता. घाई गडबडीच्या वेळेला तुम्ही याला फ्राय करा, शेलो फ्राय करा, कसंही करा, तळून काढा, कशा पण या छानच लागतात. या वड्यांना मी तळणार नाहीये. मी थोडंसं याला आता छान फोडणी देऊन घेते. कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाका. तेल तापल्यानंतर त्यात टाकते अर्धा टीस्पून मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. अर्धा टीस्पून जिरे, अगदी थोडासा 1 पिंच हिंग, तीळ घालायची 2 टीस्पून. तीळमुळे या वड्यांना खूप छान टेस्ट येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे थोडा कढीपत्ता सुद्धा घालू शकता. हे थोडंसं आपण परतवून घेऊ. तीळ थोडे झाल्यानंतर आता यात टाकून देऊ आपण या तयार केलेल्या ज्वारीच्या वड्या. याला थोडं खालून वरून व्यवस्थित परतवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे तीळ, जिरे, मोहरी लागली पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याला तळून सुद्धा काढू शकता. तळून सुद्धा खूप छान खुसखुशीत लागतात अगदी, आणि अशा सुद्धा या खूप छान लागतात. या वड्यांना तुम्ही हवं असल्यास थोडं क्रिस्पी सुद्धा करू शकता किंवा मग अशा सुद्धा ठेवू शकता. मी याला थोडंसं क्रिस्पी करून घेते. याला अगदी थोडंसं क्रिस्पी केलं मी, खूप जास्त नाही. तर सर्वात शेवटी यात टाकायची कोथिंबीर. आणि परत मी एक वस्तू टाकणार आहे की ज्याच्यामुळे याची टेस्ट आणखी दुप्पट होईल. ती आपण सर्व करताना टाकूया. पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घेऊ आणि सर्व करायला घेऊ. याला खूप असं जोराजोरात हलवायचं नाही, कारण नाहीतर मग कसं ही तुटायची शक्यता असते. त्याच्यामुळे याला थोडंसं हळूहळू हलवायचं. झाल्या ज्वारीच्या पिठाच्या अप्रतिम टेस्टी वड्या. आता यात फक्त आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे एक वस्तू मी टाकणार आहे, ते म्हणजे हे पेरी पेरी मसाला. हा पेरी पेरी मसाला तुम्ही टाकून बघा. बिलकुल ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाकून बघा. हा जर तुम्ही टाकला तर अतिशय टेस्टी ह्या वड्या लागतात. बाकीच्या इतर स्नॅक्सवर आपण हा मसाला टाकत असतो. मी म्हटलं चला आपण याच्यावर सुद्धा टाकून बघू. थोडंसं टाकून खाऊन बघितलं तर खूप छान टेस्ट आली, म्हणून मी टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका थोडासा पेरी पेरी मसाला. तर आपण सुद्धा नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. मला खात्री आहे खूप खूप आवडेल सर्वांना. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.